पहिल्या फेरीतला दुसरा सामना आपण बघत आहोत। पहिला सामना ईश्वरी 11 शिवशंभ वरचेवळे आणि ज्या पद्धतीने जिंकल्याने जबरदस्त असा खेळ केला, सांघिक खेळ दिसला आणि मैदानामध्ये जेव्हा सांघिक खेळ होत असतो ना तेव्हा विजयाचा रस्ता तुमचा सुकर होतो। प्रत्येक खेळाडूने आपलं 100% योगदान प्रत्येक मॅचला देणं गरजेचं असतं। तसा प्रयत्न प्रत्येकजण करतोय, पण कधी कधी चुकाही होत असतात क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याच वेळा चुका होत असतात आणि चुकातून शिका, प्रत्येक चुकीतून आपलं शिकायचं असतं। या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपलं भगत पप्पू ओळे आणि विशाल पाटील रसायनी दोन बघत आहोत आणि गेम ऑनचा इशारा पंचांकडून ते पहिलं षटक फेकण्यासाठी येतोय मनीष कडू आणि सलामची जोडी समीर नाईक आणि सुदेश साळुंके। ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली, एक तडाखेबाज अशी जोडी आहे मैदानामध्ये। पहिलं षटक फेकण्याची जबाबदारी मनीष कडू यांच्याकडे, लांब लचक मारा आहे त्यांचा, 10-12 पॉईंटचा स्टार्ट आहे, राईट अँड ओव्हर द विकेट मारा करणार आहेत। 5 षटकांचा सामना असेल, पहिल्या फेरीतले सामने 5 षटकातला सामना। थोडासा खेळाला उशीर होतोय आणि जेव्हा उशीर होतो ते संध्याकाळी त्याचा परिणाम होत असतात, त्या खेळावर स्पर्धेवर संध्याकाळी परिणाम होत असतात। पण ही जय हनुमान टेनिस क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यामुळे या कुठल्याही अडचण येतात वेळेचं योग्य नियोजन त्यांच्याकडून प्रत्येकाला बघायला मिळतं आणि कालच्या दिवसभरामध्ये अगदी नियोजित वेळेमध्ये आपण सामने संपवले होते आणि सुद्धा तसाच मानस आहे। आयोजकांचा 4 दिवसाची स्पर्धा आहे, फार मोठं शिवधनुष्य त्यांना पेलायचं आहे आणि त्यानुसार प्रत्येक दिवस आनंदाचा आणि सुखाचा कसं जाईल याकडे लक्ष द्या। पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होता, हलवार चेंडू फेकला होता, चेंडूला थोडीशी उंची सुद्धा दिली होती, चेंडू जातोय निर्धाव। पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला तर चेंडू बघितला समीर नाईकने थोडंसं ऑफिल सुद्धा केलं होतं व्हाईट बॉलसाठी, पण पंच तिकडे असलेले आमचे अतिशय चांगले पंच आहेत, दर्जेदार पंच आहेत, चांगला निर्णय सांगितला की हा चेंडू तुमच्या खांद्याच्या वरून जात नव्हता, चेंडू निर्धाव जातोय। नेक्स्ट बॉल, यावेळेचा आडव्या बॅटने चेंडू मारला, लेग स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही, डीप स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांकरता। चेंडू बघितला, हाफ ट्रॅकर चेंडू होता, उंची कमी होती, चेंडूला फिरवला आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांकरता। चांगला फटका, चांगला शॉट सिलेक्शन महत्त्वाचं आहे या मैदानावर। जर तुम्हाला धावा जमवायचे असतील तर अचूकता महत्त्वाची आहे। या मैदानावर ब्लँडेड स्ट्रोक तुमचा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत नाही। यावेळी प्रत्येक चेंडूचं नियोजन आखणं महत्त्वाचं असतं, प्रत्येक वेळी योजना तुमच्या महत्त्वाच्या असतात। यावेळी योजना आखली, डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक नाही तर बघितलं आहे की क्षेत्ररक्षक थोडासा दूर आहे आणि निश्चितच त्याच्यापासून चेंडू जर आपण फेकला तर निश्चितच 4 धावा मिळू शकते। क्षेत्ररक्षण आता तिथे तैनात केला आहे आणि जो लॉंग ऑफचं क्षेत्र आहे तो लॉंग ऑनच्या दिशेने ठेवला आहे, म्हणजे यावेळी जी रणनीती असेल गोलंदाजाची ती लेगच्या दिशेनं टाकण्याची कदाचित रणनीती असेल। खेळण्यासाठी तयार समीर नाईक, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडू 4 धाव पलकावं लागल्या जातात। चांगलं क्रिकेट बघायला मिळेल कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत। एक बाजूला स्मायरा 11 ओडाफोन वहाल तर दुसऱ्या बाजूला निलेश 11 जावले, तितक्याच ताकदीचा असलेला हा संघ। नेक्स्ट बॉल, यावेळी चांगला चेंडू जमीनलगत खेळून काढला, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी त्यांच्याकडून होते। 1 धाव मिळेल, 1 धाव मिळते समीरला, 1 धाव मिळते संघाला। संघाची धावसंख्या 1कडनं वाढली जाते, 5 धावा धाव पलकावं लागल्या जातात। शांत क्रिकेट बघायला मिळतं। पहिला चेंडू निर्धाव फेकला होता, त्याला उंची दिली होती, दुसरा चेंडू बघितला तर शॉर्ट पिच चेंडू होता, आडव्या बॅटने सरळ मारला, हवेमध्ये मारण्याची जबाबदारी जोखीम त्याने घेतली नाही, तर जबाबदारीने खेळण्याची स्वतःला सांगितलं की जबाबदारीने खेळायचं आहे। नंतर पुन्हा पुढच्या चेंडूवर जमीनला खेळून काढला, डीप स्क्वेअर लेगला 1 धाव मिळाली, 5 धावा। आतापर्यंत चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे, सुंदर असं मैदान आहे आणि सुंदर अशी यावेळी मोठा पटका, मोठा प्रहार केला आहे। पहिला चेंडूच खेळत असताना पहिला चेंडूला मिड विकेट दिशेने ठोकला आहे, दणदणीत खणखणीत असा षटकार। शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला गती नव्हती, याने चेंडूला ज्याप्रमाणे हॅप टॅकरला शिक्षा द्यायला पाहिजे त्याच्याप्रमाणे शिक्षा दिली सुदेश साळुंके आणि पाठवला सीमा रेषेच्या बाहेर। पहिलं दशक धाव पलकावं लागतं, 11 धावा। एक नियोजन करून उतरताना दिसतोय तो स्मायरा 11 ओडाफोन वहाळ संघ। प्रथमतः त्यांनी नाणेफेकी जिंकली, फलंदाजी स्वीकारली आणि आतापर्यंत त्यांना त्यामध्ये यश येतं, यशाच्या दिशेनं त्यांचं रथ संघाचा रथ धावतोय। यावेळी चांगला चेंडू गती परिवर्तन केलं होतं, चेंडू मिडल स्टंपला टाकला होता, ऑफ स्टंपला थोडासा टाकला, ऑफ स्टंपला टाकल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू स्थिरावलाय, चेंडू जातोय निर्धाव। धावसंख्या तिथेच थांबली, धावसंख्या 11 धावा धाव पलकावं लागलं तर चांगली धावसंख्या म्हणेल। P1चं पहिलं षटक आहे, यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्याचा फायदा उचलला, एक चौकार एक षटकार आलाय। गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय मनीष कडूचा। नेक्स्ट बॉल,
यावेळी बघितला चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. पंच विशाल पाटील रसायनेवरून बिलॉंग करतात. व्हाईट बॉलचा त्यांच्याकडे इशारा येतोय. एक धाव आणखी जोडली जाते. 12 धावा. ज्यांनी बघितलं फलंदाज नाम सुदेश साळुंके की चेंडू जो आहे ऑफस्टम्पच्या खूप बाहेर, कदाचित आपला व्हाईट मिळेल त्याचा अंदाज होता आणि अंदाज त्याचा खरा ठरला. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. एक धाव आणखी जोडली जाईल. पुन्हा एकदा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता आणि यावेळी नो बॉलचा इशारा पंचांकडून येत आहे. नो बॉलचा इशारा पंचाकडून येतोय. गती वाढवण्याचा प्रयत्न केला तर गती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये दिशेपासून भरकटला आणि एकदा दिशा भरकटली की त्याचा भुगतान तुम्हाला भोगावं लागतं. एक धावाने दिलं जातं, आणखी जोडली जातोय. अवंता स्वरूपात धावा मिळतात. 2 एकूण संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती 13. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. यामध्ये लायसन्स दिलं जाईल तुम्हाला. चेंडूला मोठा पटका तुम्ही मारू शकता ते तुमच्याकडे लायसन्स या चेंडूवर दिलं जातोय. मोठा पटका चेंडू हवेमध्ये आहे, नुकसान होणार नाही कारण फ्री हिटचा चेंडू आहे. एकदा पूर्ण केले जात दुसऱ्यासाठी दोन्ही फलंदाज आपले स्ट्राईक बदलतात. 2 धाव मिळतात त्या सुदेशला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढवली जातोय. संघ जाऊन पोहोचते ते 15च्या घरात. पहिलं षटक अतिशय महत्त्वाचं होतं षटक आणि त्या महत्त्वाच्या षटकामध्ये विकेट न गमावता इथं प्रथम फलंदाजी करताना स्मायरा 11 वोडाफोन वहाळ या संघाने धावा जमवल्यात त्या 15 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. संयमी सुरुवात. जिथं आक्रमण करायला भेटलं तिथं आक्रमण केलं. चौकार मारायचं ते चौकार मारला. षटकारासाठी चेंडू आला, षटकार मारला. पण जिथं सिंगल आणि डबल घ्यायचे आहे तिथं सिंगल आणि डबल घेऊन गोलंदाजावर थोडासा एक्स्ट्रा दबाव त्यांनी टाकला आणि त्याचा फायदा झाला की शेवटचा चेंडू फेकत असताना एक वाईट आणि एक नो बॉल आला त्याच्याकडून आणि त्यानंतर चुकल्या 2 धावा. म्हणजे शेवटच्या चेंडूवर आल्या 10 धावा. हे सुद्धा महत्त्वाचं. कधी कधी तुम्ही चांगलं खेळताना, चांगलं क्रिकेट खेळताना त्यावेळी समोरच्यावर त्याचा दबाव येत असतो आणि हे या षटकामध्ये आपल्याला निदर्शनास आलं. पहिलं षटक संपले. दुसरं षटक फेकण्यासाठी येतोय प्रदीप कडूवर जबाबदारी दिली. आता प्रदीप कडू या गोलंदाजाचा वापर करतोय. P2चं दुसरं षटक. कारण ज्याप्रमाणे ओडोपन व्हाल एक माइंडेड गेम, एक मनामध्ये योजना आखल्यात ताई, एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याच्या दिशेनं ते वाटचाल करतो. पहिल्या षटकामध्ये 15 P1चा पहिलं षटक त्यामध्ये फायदा उठवला. आता P2चं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार प्रदीप कडू. खेळण्यासाठी समीर नाईक संघाचं कर्णधार आहे. त्यांच्याकडे बरीच क्षमता आहे. चांगली गोलंदाजीसुद्धा करू शकतात. पहिला चेंडू, चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. झेल क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला प्रयत्न केला होता. अप्रतिम प्रयत्न केला होता. खूप दूरवरून जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. जवळजवळ स्वतःला स्थिरसुद्धा त्यांनी केलं होतं. शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर आहेत ना ती त्याची सुटली आणि झेल त्याच्या हातून सुटला जातोय. 2 धाव मिळतात फलंदाजाला. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जातोय. बिनबाद 17 धावा धाव पलकावं लागलं जातं. फुलटॉस स्लोअर फुलटॉस चेंडू. समीरची जी योजना आहे लेगच्या दिशेने मारण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतोय. त्या दिशेला स्ट्रॉंग झोन त्याचा दिसतोय आणि त्याच दिशेने प्रत्येक चेंडू आतापर्यंत त्यांनी मारण्याचा त्यांनी मानस राखला आहे आणि त्यामध्ये त्याला यशसुद्धा आलं आहे. कारण त्यामध्ये त्याला धावा आल्या त्याच्या बॅटमधून. आतापर्यंत 4 चेंडू केला आहे. धावा त्याने जमवल्या त्या 7 धावा. चांगली धावसंख्या म्हणेन. यावेळी दिशेपासून भरकटला होता. व्हाईट बॉलचा इशारा. पप्पू ओवळ्याचे पंच बिलॉंग करतात. चांगले खेळाडूसुद्धा तो होते आणि आता पंचाच्या भूमिकेमध्ये एक धाव आणखी जोडली जातोय. एक धावने संघाची धाव संपेल. धावपल 18. इथं निलेश एलनजावले पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये आहे पण ती तलाश त्यांची पूर्ण होऊन जाते. कारण दोन्ही फलंदाज ज्या मानसिकतेने खेळतात ना, एक माइंडेड गेम, माइंड सेट करून आलेत बाहेरून. ते कशा प्रकारे आपल्याला खेळायचं, विकेट द्यायची नाही आणि धावा जमाच्या. अतिशय खराब चेंडू म्हणावा लागेल आणि ते खराब चेंडूचा पुरेपूर समारचक घेतलाय. डीप फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषेच्या आरपार. मिळतोय एक दर्जेदार चौकार. 4 धावानं समीरचं स्ट्रॉंग झोन आहे. त्या स्ट्रॉंग झोनमध्ये हा पुलटा चेंडू फेकला आणि त्यामध्ये दुसरं दशक पार केलं जातं आहे. 22 धावा धाव पलकाला. जबरदस्त अशी ओपनिंग पार्टनरशिप 2 फलंदाजाच्या मध्ये, साजेदारी ज्याला म्हणतात, आणि ती झालेली आहे अप्रतिम अशी. आणि ज्यावेळी तुम्ही एकमेकाच्या सोबत खेळत असताना त्यावेळी एकमेकाला समजून उमजून खेळणं महत्त्वाचं आहे. क्रिकेटचं खऱ्या अर्थानं यशाकडे नेणारी ती सुद्धा एक पायरी आहे. स्वतःचं ताकद ओळखायचं, स्वतःचं मनोबल ओळखायचं, स्वतःचं स्ट्रॉंग झोन काय त्याच्यावर जास्त भर देणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग झोनचा विचार केला तर इथं खेळणारा फलंदाज जो समीर आहे त्या स्ट्रॉंग झोन आहे तो त्याचा लेग साईड ज्याची अतिशय स्ट्रॉंग आहे आणि त्या दिशेने येणारा प्रत्येक चेंडू तो जबरदस्त रिल्या पटकावतोय, टोलवतोय आणि त्यामध्ये त्याला त्याचा धावा मिळतात. आतापर्यंत चेंडू खेळलाय तो 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा जमवल्यात त्या महत्त्वाच्या 13 धावा ओपनिंगला आल्या आहेत आणि ओपनिंगच्या फलंदाजी जबाबदारी संघाची धावसंख्या 11 धावा त्यांनी जमवल्यात. संघाची धावसंख्या 22. 22 धावा. चांगली सुरुवात, अप्रतिम सुरुवात केली जाते.
यावेळी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टमला होता आणि ऑफस्टमचा असणारा चेंडू तर लेगकडे भिडकवण्याचा प्रयत्न केला. लेग बायचा इशारा, त्यांच्या खांद्यावर चेंडू आदलला जातोय. तोपर्यंत वेळ होती, एक धाव पूर्ण केली जातोय. एके धावानं संघाचं धावफलक वाढलं जातोय. 23 धावा, 23 धावा धावफलकाला. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, एक सेन्सिबल क्रिकेट. एक अशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं जिथं चेंडू खराब आला त्या चेंडूला शिक्षा देतात आणि जिथं चेंडू चांगला आला त्या सिंगल डबल अशा धावा घेण्यापासून चुकत नाही. तो स्मार आयलावन ओढापण वाल प्रथम नाणेफेकी जिंकले. पाणी घेऊन जा, थोडासा चेंडू लागलाय समीरला, म्हणजे कानावर चेंडू लागलाय आणि आताचे चेंडू थोडेसे वजन असल्यामुळे त्याची दुखापतसुद्धा होत जाते. जास्त दुखापत नाही ना याचीसुद्धा काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेऊन खेळा. टेनिस क्रिकेट खेळत असताना आपण स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचे आहे. स्वतःला सांभाळा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि त्यात क्रिकेट खेळा. आणि क्रिकेट खेळताना जर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असाल तर अभ्यासावर सुद्धा लक्ष द्या. जर तुम्ही कामगार असाल तर कामावर सुद्धा लक्ष द्या. तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यवसायासुद्धा लक्ष द्या. सर्व हँडल केल्यानंतर तुम्ही क्रिकेटकडे थोडं लक्ष द्या. तुमचं सर्व बाजू सांभाळून क्रिकेट खेळायचं असतं. आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्या योजना, तुमचे उद्देश, तुमची नीती, तुमची रणनीती या अतिशय महत्त्वाच्या. आणि इथे रणनीती ते ठरलेलं आहे ती ओडाफोन वहाल या संघाची शक्यतो 2 षटकामध्ये विकेट द्यायचे नाहीत, 3 षटकामध्ये विकेट द्यायचे नाहीत. 30-35 धावा 3 षटकामध्ये जमायच्या आहेत. त्यानंतर मोठे हल्ले करायचे, कारण त्यांच्याकडे ताकदवर फलंदाजी आहेत आणि जावले संघ जाणतोय. त्यामुळे जावले संघ पहिल्या विकेटच्या तलाशमध्ये, पहिली विकेट कशा प्रकारे येईल याचा ते विचार करतात. गोलंदाज प्रयत्न करतात पण त्यांचं प्रयत्न हाणून पाडतात ते फलंदाज. यावेळचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जाणं, चेंडू खूप वेगानं चेंडू फेकला होता. बॅटची कडा घेऊन जातोय आणि इथं मात्र पहिला फलंदाज होतोय झेलबाद. यावेळी चेंडू ऑफस्टमच्या बाहेर. मगाशीपासून गोलंदाज बघतो की मिडल स्टंपला चेंडू टाकत होता आणि मिडल स्टंपला जेव्हा चेंडू टाकत होता त्याच्यातून धावा येत होत्या. त्या रणनीती बदलली, स्वतःला सावरलं, स्वतःच्या मनाला सांगितलं आणि मनातून तो विचार त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि निश्चितच मेंदूपर्यंत पोहोचला. आणि त्यानंतर सांगितलं की आता आपल्याला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि चेंडू त्याने फेकला ऑफस्टमच्या बाहेर. बॅटची कडा घेतली, विकेट कंपनी चांगला झेल पकडला, पहिली विकेट मिळाली. ती जावळे संघाला फलंदाज व्हायला बाद होतोय. ओपनिंगला आलेला सुदेश सालुंके, टोटल चेंडू खेळला 4, 8 धावा. संकेत शेठ ठाकूर आणि चेतन शेठ ठाकूर एवन जोडी मराठी स्वर्गीय नवनाथ गरज पॅरियनमध्ये बसलेत. ते इथून सामन्याचा आनंद घेतात. त्यांचंसुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतोय. नवीन फलंदाज येतोय, प्रतीक पाटील येतोय. प्रतीक पाटील येतोय खेळण्यासाठी. 1 डाऊनचा खेळाडू प्रतीक पाटील. धावसंख्या चांगली झालेली आहे. आत्तापर्यंत 23 धावा धावपलकर बघायला मिळतात. नेक्स्ट बॉल, याने सुद्धा चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू पडल्यानंतर झपकन आत आला, ऑफ स्टंपवरून चेंडू मिडल स्टंपवर आला. इथं फलंदाजाला मात्र या चेंडूला सन्मान देण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यांनी सन्मान दिला चेंडूला. मिड ऑफच्या रिजनमध्ये चेंडू गेला, तिथून उचलण्यापर्यंत 1 धाव स्वतःचं खातं खोललंय. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते, 24. CH घरत आणि विश्वजित घरत साहेब सुद्धा हा सामना बघतात. त्यांचंसुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. या आपण तुम्हाला निमंत्रित केले जाते, आपलं सहर्ष स्वागत केलं जातं. नेक्स्ट बॉल खेळण्यासाठी समीर नाईक आहे, ओपनिंगला आलेला फलंदाज. पहिला चेंडू तो खेळला होता. यावेळी गती परिवर्तन केलं होतं, स्लोवर डिलिव्हरी फेकली होती पण ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच पप्पू ओळे यांच्याकडून येतोय. 1 धाव आणखी जात आहे. 25 धावा धाव पलकावं लागलं. स्वेर मारा बराच झाला. 2 षटकामध्ये बऱ्याच अवांतर धावा गेल्यात. या स्पर्धेतला 50वी एक्स्ट्रा धाव आहे. काय गुणलेखक आहे बघा, अप्रतिम रोहित म्हात्रे, एक टॅलेंटेड स्कोर रायटर, गुणलेखक. बरेच वर्ष बघतो या भागामध्ये अतिशय जबरदस्त असे गुणलेखन ते करत असतात आणि सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये निमंत्रित केले जाते. अतिशय चांगला फटका, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त प्रॉपर टायमिंग झाला. डीप स्क्वेअरला चेंडू जातोय, सीमा रेषा बाहेर येतोय, खणखणीत दणदणीत षटकार.
धावसंख्या तिसरं दशक धावपलकावर लागते 31 धावा 2 षटकामध्ये 31 धावा फार मोठी धावसंख्या कारच्या दिवसामध्ये 52 धावा आपण हाय स्कोअर बघितला होता आणि आता तो हाय स्कोअर तोडण्याच्या दिशेनं वाटचाल स्मायरा 11 ओडोफन वहाला करणार सध्या तरी दिसते पण हा फटका इतका जबरदस्त होता प्रॉपर टायमिंग झालं टायमिंग इतकं सुंदर होतं ना समीरचं अप्रतिम असं सुंदर असं टायमिंग होतं आणि ज्याप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला ना ती त्यांची खेळाची खऱ्या अर्थाने स्टाईल आहे ते सौंदर्य आहे ते क्रिकेटची केल्या आत्तापर्यंत केली त्यांनी साधना आराधना पूजा आणि त्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही फटके खेळू शकता हे मात्र इथं दाखवलंय तसेच या स्पर्धेला या ओडाफोन वहाल संघाला शुभेच्छा येतात सन्माननीय वहालचे बालाराम शेठ पाटील यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा येतात या सामन्यासाठी आणि स्पर्धेसाठी आपलं साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय आणि आभार मानते स्पर्धेला आपण शुभेच्छा दिल्यात 2 षटकं संपली जातात 2 षटकामध्ये एक फलंदाच्या मोबदल्यात आतापर्यंत धावा जमवल्यात त्या 31 नवीन गोलंदाज होते पंकज घरत पंकजच्या हातामध्ये डावकराचा गोलंदाज चांगला चेंडू पुल्लेंचा चेंडू पडल्यानंतर चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये गेला चेंडू जातो निर्धाव या चेंडूला टोलवायचा तो ऑफच्या दिशेनं पण चेंडू नीट सत्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला चांगला वेग होता चेंडूला चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या 31 ओळीस जावळी विरुद्ध वहाळ अशी स्पर्धा आपण सामना बघत आहोत नेक्स्ट बॉल एवढी गतीपरिवर्तन केलं होतं स्लोवर डिलेट टाकला होता चेंडूला फक्त पुश केलाय लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे एकपेक्षा जास्त काय मिळणार नाही स्वतःचं धावसंख्येमध्ये त्यांनी भर टाकली आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकली ती फलंदाज प्रतीकने 32 धावा धावपलकावं लागले जातात आता खेळण्यासाठी आले समीर थोडंसं चेंडू त्याच्या लागला आणि तरीसुद्धा ज्याप्रमाणे संघासाठी आज मला खेळायचं आहे मला गावासाठी खेळायचं आहे माझ्या चाहत्यांसाठी खेळायचं आहे आणि आज या स्पर्धेमध्ये मला चांगला खेळ करायचा आहे या उद्देशानं मैदानात उतरला आहे 2 चौकार 1 षटकार मग असं जो षटकार बघितला तो नेत्रदीपक षटकार होता काय प्रॉपर टायमिंग होता आणि काय लिलिया तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्याने फेकला होता नेक्स्ट बॉल पंकज घरतचा डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज आपल्या षटकाचा पुढचा चेंडू चांगला चेंडू बघितलाय गतीपरिवर्तन केलं होतं पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय समीर एक धाव घेण्याचंच फक्त इंटरेस्टिंग होता अद्यापर्यंत तो त्याच्या डोक्याला हात लावते म्हणजे मगाचा चेंडू त्याला लागला होता किती जोरदार होता स्वतःची काळजी घ्या मित्रांनो एक धाव आणखी जोडली जातोय 33 धाव पलकावं लागलं जातं थोडंसं धावेला अंकुश टाकलं 2 षटकामध्ये धावा गेल्यात आता माझी जबाबदारी आहे मला ते आता धावा कंट्रोल करावं लागतील या उद्देशानं पंकज आला आणि त्या उद्देशामध्ये त्याला सध्या तरी सफलता प्राप्त होते चांगला चेंडू टाकला होता आणि ज्याप्रमाणे चेंडू टाकला होता ना असं वाटलं होतं फलंदाजा फुलटा चेंडू येते की काय पण हलवार चेंडू फेकला होता गती परत मिश्रण बघा आणि टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ॲज गोलंदाज म्हणून तर तुम्हाला मिश्रित गोलंदाजी करावीच लागेल एकाच टप्प्यावर किंवा एकाच गतीनं तुम्ही गोलंदाजी करणं तुम्हाला तितकं फायदेशीर होणार नाही यावेळी अतिशय चांगला फटका स्टेप आउट झाला होता मिड ऑफ रिजनमध्ये चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने फेकला जातोय हा खणखणीत षटकार येतोय मगाशीहून बघतोय गोलंदाज काय करतो पण यावेळी मात्र गोलंदाजाला थोडंसं त्यांनी श दिला गोलंदाजाच्या योजना त्याने हाणून पाडल्या जिथं टप्पा तो टाकत त्या दिशेने तो झेपावला अक्षरशः आणि वाघासारखी उडी घेऊन चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करता 6 धावन संघाची धावसंख्या 39 धावा डान्सिंग द ग्राउंड अशा प्रकारचा फटका खेळला 39 धावा धावपलकावं लागल्याचा चांगली सुरुवात जबरदस्त सुरुवात स्मायरा 11 ओडोफॉन वहाळ या संघाची आतापर्यंत एक फलंदाज त्यांचा बाद झाला 39 धावा धावपलकावं लागल्या जातात आणि मगाशी अडखळत खेळणारा प्रतीक पाटील दाखवते आपली ताकद आपली नजाकत आपल्या खेळातील हुकूमत या चेंडूवर त्याने दाखवली आणि मगाशीपासून चांगली गोलंदाजी करणारा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा पंकज घरतला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर 6 धावन करता चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आक्रमण हल्ले प्रति हल्ले हे क्रिकेटचं सौंदर्य आहे आणि अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये होत असताना तर प्रेक्षक मायबापाला सुद्धा त्याची भुरळ पडते आणि यासाठी तर प्रेक्षक वर्ग येत असतो आपला वेळ खर्च करून मैदानामध्ये येत असतो तो यावेळी खाली चेंडू ठेवला होता खाली सबमरीन डिलिव्हर ज्याला म्हणतात तशा प्रकारचा चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला स्टंपच्या अगदी जवळून दिला नशिबवान ठरला तो फलंदाज अशा प्रकारे तिसरं षटक संपलं जातोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाजच्या मोबदल्यात 13च्या सरासरीनं धावा जमवल्यात त्या 39 धावा मैदानात पाणी घेऊन जात आहेत आमचे हर्ष जात आहेत
ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये होत आहेत. आपण बघत आहे स्पर्धा जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची 4 दिवसीय स्पर्धा. आणि त्यामध्ये आपण बघितले कालच्या दिवसामध्ये जुगाव संघ सुपर फोरमध्ये पोहोचला होता. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ असेल ते संध्याकाळी आपल्याला समजेल. पण चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. ज्या मैदानावर कालपासून 52 धावांचा हायस्कोर होता, तर आत्ता सध्या 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना ओडाफॉल वाल संघानं एक खेळाडूच्या मोबदल्यामध्ये 39 धावा जमवल्यात. म्हणजे आजच्या दिवसामध्ये उच्चांकाच्या दिशेनं त्यांची वाटचाल चालू राहील का, की त्या अगोदर आता उरलेल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करून नियंत्रित गोलंदाजी करून निलेश एलवन जावळे संघ या सामन्यामध्ये आपली जी 33 धावा गेल्या 3 षटकामध्ये त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. योजनीती आखली जाईल, रणनीती आखली जाईल. मैदानामध्ये जेव्हा ड्रिंक ब्रेक होतं त्यावेळी थोडीशी बातचीत होते खेळाडूमध्ये. 11 खेळाडू एकत्र येतात, थोडीशी बातचीत करतात, रणनीती आखली जातात. झालेल्या चुकातून काय शिकायचं आहे, कुठल्या प्रकारच्या चुका आपल्याला टाळायच्या आहे, सध्या खेळपट्टी कशा प्रकारे खेळतोय, कशा प्रकारे चेंडू टाकायला पाहिजे, याच्या योजना या 2 षटकामध्ये त्यांच्या आखल्या असतील. आणि त्यानंतर त्याच्यावर ते आपला खेळ प्रदर्शन करणार आहेत. 2 षटकांचा खेळ आता बाकी आहे. 39 धावा धावफलकावर लागले. तर नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. जे जिंकलेत पहिल्या फेरीतले सामने जिंकलेत त्या 2 संघामध्ये आपण जिंकल्या संघामध्ये पुढचा सामना बघणार आहोत. त्याला बराच उशीर आहे. हा सामन्यामध्ये अद्याप या इनिंगमधली 2 षटकं, नंतरची 5 षटकं, त्यानंतर तो सामना चालू होईल. अतिशय महत्त्वाची कामगिरी करून आमचा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. अतिशय पाणी जल आहे तो कल आहे. महत्त्वाचं ते पाणी पुरवून तो मैदानाच्या बाहेर येतो आहे. गोलंदाजीमध्ये बदल. मनीष कडू ज्याने पहिले षटक फेकलं होतं, 15 धावा दिल्या होत्या, त्याच्यावर विश्वास दाखवला आहे. का विश्वास दाखवू नये, यावेळी मात्र योजनेने तो आला आहे. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर पडल्यानंतर किंचितसा आत आला. इथं चेंडू खेळण्यास असमर्थ ठरला. समर्थ नाही, चेंडू जातोय निर्धाव. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा त्यांच्या आल्या होत्या. यामध्ये त्या चुका त्यांना टाळायच्या आहेत. या षटकामध्ये मला संघाला कमीत कमी धावा देणारा गोलंदाज व्हायचा आहे. ईर्ष्येनं, या मनानं, या इच्छेनं गोलंदाजी करता येतोय. पण समीर त्याच्यापुढे चांगला फटका मारला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं आहे. चांगलं क्षेत्ररक्षक, काय जबरदस्त क्षेत्र. ज्या स्टाईलमध्ये चेंडू पकडला ना, त्या स्टाईलमध्ये चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये फेकला. ही सुद्धा एक कला आहे. 1 धाव मिळलं जातं. 4थं दशक धावफलकावर लागलं जातं. 40 धावा धावफलकावर लागली. जितकी गोलंदाजी फलंदाजी महत्त्वाची असते ना टेनिस क्रिकेटमध्ये, तितकंच महत्त्वाचं क्षेत्ररक्षक. प्रत्येक अडवलेले धाव दुसऱ्या इनिंगमध्ये त्या तुमचा दबाव कमी करत असतो. प्रत्येक पकडला झेल आणि प्रत्येक केला रनआउट तुम्हाला बरंच काही उत्साह देत असतो. आणि तोच उत्साह टिकवण्याचा खेळ म्हणजे आपला क्रिकेट. यावेळीचा बॅटची कड्या घेऊन ते जबरदस्त प्रयत्न. हा झेल पकडला असताना तो खूप मजा आली असती. फार टाळ्या पडण्याची झेलला, पण प्रयत्न फार होतं. त्यासुद्धा टाळ्याबद्दल 1 धाव आणखी जोडली जातोय. संघाची धावसंख्या धाव पडलगते ती 41, 41. लॉस्ट ऑफ 1 विकेट गेला आहे. पण इथं या षटकामध्ये मोठे पटके मारण्यापासून रोखलं आहे मनीष कडून. ज्याने पॉवरपॉलच्या पहिल्या षटकामध्ये 15 धावा दिल्या होत्या, तरीसुद्धा गोलंदाजावर जे विश्वास दाखवला, तर कर्णधान टाकला की माझा दुसरं षटक तूच टाकणार आहेस. आणि तो त्याने मात्र अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण आतापर्यंत केले. 3 चेंडू फेकले, 2 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. 41 धावा धावफलकावर लागल्या जातात. समीर खेळतोय. सलामीला आलेला फलंदाज. 1 षटकार, 2 चौकार. त्याच्या बॅटमध्ये गती परिवर्तन केलं होतं. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतो आहे. 1 धाव आणखी जोडली जाते. 42. 42 धावा धावफलकावर लागलं जातं. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतं आहे. कुठल्याही प्रकारची घाई नाही, गडबड नाही, आरामामध्ये आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. ओडाफॉल वाल सांगतो आहे की आम्हाला इथं क्रिकेट खेळायला आणि धावा जमवायच्या आहेत. 50+ धावांचं जे उद्दिष्ट आहे ते लक्ष त्यांना आता दिसायला लागलं आहे. यावेळी स्विच हिट केला. क्षेत्ररक्षकाला चकवून गुंगारा देऊन चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. 4 धावांकरता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ कशी असते ते या फटक्यावरून दाखवून दिलंय. ते समीरनं अगदी टपून बसला होता. या चेंडूची वाट बघत होता की चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडणार, हा त्यांनी पाठला अंदाज होता. त्याचा अनुभव महत्त्वाचा होता आणि अनुभव आणि अंदाज तो खरं ठरला. 4 धावा आणखी जोडल्या जातात. 46 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. समीरची खेळ अप्रतिम, संयमी, आक्रमण आणि बुद्धिमत्तेचा पटलावरचा प्रत्येक टाकला त्याने डाव आज यशस्वी होतोय. कारण क्रिकेट हा बुद्धिबळासारखा खेळायचा असतो. क्रिकेट हा गणितासारखा खेळायचा. प्रत्येक पायरीवर तुम्हाला वेगवेगळे आव्हान असतात. ते आव्हान तुम्हाला पेलायचे असतात. यावेळी ब्लँडेड स्कोर खेळण्याचा प्रयत्न, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कायसा खाली राहिला. चेंडू जातोय निर्धाव.
समीर थोडासा नाराज आहे स्वतःवर, कारण हा चेंडू बऱ्याच उशीर आपण मैदानावर आहोत, पहिल्या षटकापासून आलोत. आता प्रत्येक चेंडू आपल्या बॅटला लागायलाच हवा, जिथे बॅटला लागेल सिंगल डबल धावेल. कारण 12 चेंडू खेळला 23 धावा, आणि आता आपण विचार केला तर 3 चेंडू त्याचे डॉट झाले, 4 चेंडू डॉट खेळला आहे तो. पण चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी मनीष कुडू आपल्या खात्यातील दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा आता स्विच हिट केला जातो, क्षेत्ररक्षक तिथं आपल्या आहे जाल्यात अडकला जातो आहे आणि झेल पकडला जातो आहे. इथं समीरची मात्र केली संपुष्टात येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते की चेंडूची हाईट तपासली जाईल. या पंच प्रवीण पवार पनवेलवरून बिलॉंग करतात. या प्रवीण सर, आता आपली आम्हाला गरज आहे, निरीक्षण करा आणि नंतर सांगा चेंडू योग्य आहे की अयोग्य, याची पाहणी करतील. प्रवीण पवार पनवेलचे आहेत, पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते पाहणी करून आम्हाला निर्णय देतील. 23 धावांवर हा उडाला कॅच, त्यानंतर केलेला ऑफिल. पंच निर्णय देतील आमचे प्रवीण पवार पनवेलचे आहेत, चांगला निर्णय देतील ते, त्यांचा अनुभव. आणि आमचे मामासुद्धा क्रिकेट बघण्यासाठी आले आहेत. टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि गव्हाणचे मामा नसतील तर ती स्पर्धा अपुरीच वाटते या भागामध्ये. प्रत्येक ठिकाणी जास्त परत येत असतात ते, रात्रीसुद्धा सामने बघण्यासाठी, त्यांचं तर कौतुक करतो मी. थोडंसं डिसिजन पेंडिंग, निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. प्रत्येक अँगलनं बघितलं जाईल. प्रवीण पवार पनवेलवरून बिलॉंग करतात, पंच आमचे आहेत तिसरे पंच. योग्य डिलिव्हरी आहे आणि फलंदाज बाद होतोय. योग्य डिलिव्हरी, फलंदाज इथं मात्र बाद केला जातोय. 13 चेंडूमध्ये 23 धावांची जबरदस्त खेळी करून मात्र बाद होतोय. षटक क्रमांक संपलं जातोय, ते चौथं षटक क्रमांक चौथं संपलं जातोय. धावसंख्या आपण बघतोय 46. 46 धावा धावफलकाला, चांगली धावसंख्या म्हणेन, चांगली धावसंख्या आहे 46 धावा. या षटकामध्ये 10-12 धावा कशा येतील याचा विचार निश्चितच स्मायरा 11 वोडाफोन वाहन संघ करेल. आणि त्या 10-12 धावा जर आल्या तर एक आव्हानाचं धावसंख्या ती उभारली जातील. त्यांना माहिती आहे की समोर असलेला संघ निलेश 11 जावळे हा सुद्धा तितकाच ताकदीचा संघ आहे, तितकाच ताकदीचा संघ. आणि त्या ताकदीवर संघावर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव टाकायचा असतं. 50+ धावा म्हणजे आतापर्यंत उच्चांक झाला नाही तो उच्चांक आपण करून त्यांच्यावर थोडासा मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा आपला प्रयत्न असावा. या इराद्याने येतोय, नवीन फलंदाज येतोय, निवेश कडू येत आहेत गोलंदाज. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार केलाय, स्ट्रेट टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून पाठवलाय, सीमारेषा बाहेर, षटकार. 52 धावा धावपलकावर लागल्या जातात. पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार केला प्रतीकनं, षटकाराची मोहर उठवली. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्या 2. 52 धावा म्हणजे उच्चांक मोडण्यासाठी तयार झालेला आहे तो स्मायरा 11 वोडाफोन वाहल संघ. काय जबरदस्त प्रहार केला, चेंडू बघितला, त्याच्या अतिशय जवळ चेंडू होता, ओरपीच चेंडू होता, चेंडूवर ठोकला षटकार. नेक्स्ट बॉल. यावेळीचा चेंडू षटकार आल्यानंतर थोडासा दबाव येणं साहजिकच आहे. गोलंदाज दबाव येतो, ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू टाकला, ते प्रतीकने हेरलं होतं, चेंडू सोडून दिला पंचांसाठी. पंचांनी व्हाईट बॉलचं घोषित केलं. एक धाव आणखी जोडली जातं. 53 धावा या स्पर्धेतला आतापर्यंत सांघिक उच्चांक इथं नोंदवला जातो. चेंडू हवेमध्ये फटका फासला, क्षेत्ररक्षक दूर आहे, एक धाव पूर्ण केली जातो आहे आणि दुसरी धावसुद्धा सहज रीतीने पूर्ण केली जातो आहे. 2 धावा धाव पलकावं लागल्या जातात. 55 धावा धाव पलकावं लागलं, चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. या स्पर्धेचा आत्तापर्यंत उच्चांक जर कोणत्या नावावर असेल तर स्मायरा 11 वोडाफोन वाहल. आश्चर्य करणारा निर्णय होता, त्या नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमचा निर्णय कसा योग्य होता आत्तापर्यंत त्यांनी दाखवून दिलाय. नेक्स्ट बॉल. ऑफस्टमच्या पुन्हा एकदा खूपसा बाहेर जाणारा चेंडू विशाल पाटील सर आहेत, त्यांनी मात्र व्हाईट बॉल दर्शला घोषित केला. एक धाव आणखी घोषित एक वाढली जातो आहे. संघाची धावसंख्या 56. आतापर्यंत 6 चेंडू वाईट फेकलेत. आत्तापर्यंत 6 चेंडू वाईट फेकले. यावेळचा चेंडू झेल आहे, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षक जोराने त्याला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फेकला आणि इथं फलंदाज होतोय धावात. चांगली
प्रतीक त्याला माहिती आहे की चेंडू आता कमी राहिले तर माझ्याकडे स्ट्राईक येणं गरजेचं आहे. त्या दिशेने त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश त्याला आलं नाही. पण एक धाव आणखी जोडली जातोय. एका धावानं संघाचे 57 57 धावा धाव पलकावं लागले जातात. 3 फलंदाज बाद झालेत. 57 धाव पलकावं लागले जातं. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. त्या बाकी असणाऱ्या चेंडूवर किती धावा येतील? 60+60+ धावा होतील का? पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला 50+चा होता. आता मात्र त्याला 60+ ही धावसंख्या खुणावताना दिसतोय. आता 3 चेंडूंचा खेळ बघा. 57 धाव पलकावं लागले जातात. फलंदाजीला नवीन फलंदाज येतोय, रोहित येतोय. रोहित येतोय फलंदाजीसाठी. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 6, 7, 8, 9 अशा धावा कशा येतील याचा विचार करत असता इथे जावली संघ त्या रोखण्याचा प्रयत्न करील. गोलंदाजा नौका गोलंदाज दिसते. निवेश कडूवर जो जबाबदार पहिला जो हल्ला झाला ना त्यातून तो सावरला नाही, कारण सातत्यानं त्याने वाईट चेंडू फेकले. पण त्यानंतर आत्ता जो चेंडू टाकला ना चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि त्यावर फक्त एकच धाव दिली. अशा प्रकारचे तुला चेंडू निवेश टाकावे लागतील सातत्यानं. 57 धाव पलकावर आत्तापर्यंत लागले. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी तयार आहे. खेळण्यासाठी डावखरे हाताचा फलंदाज येतोय, रोहित येतोय, खेळण्यासाठी तयार आहे. आणि डावखरे हातांचा फलंदाज आला, काय करता येईल तर बघूया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, दूरवर आहे. 2 धावा मिळतील का? चांगल्या क्षेत्ररक्षकाला पण मात्र रोखलं जाते. 2 धाव झाल्या असत्या पण थोडेसे स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज आकाश. 1 धाव आणखी जोडली जातोय. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागलं जातोय. 58 धाव पलकावं लागलं जातं. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. वोडाफोन वान या संघानं ज्याप्रमाणे योजना आखली होती ना, मिळालं तर बिग हिट नाही तर सिंगल डबल, याचा परिणाम असा झाला की वारंवार आत्तापर्यंत या इनिंगमध्ये 6 चेंडू वाईट फेकले जाते. याचा नो बॉल 1 लेग बाय 1 अशा प्रकारच्या धावा मिळाल्या. एक्स्ट्रा धावा जे मिळतात ना त्या महत्त्वाच्या ठरत असतात सामन्यामध्ये कधी, आणि या सामन्यामध्ये ते ठरणार का याची उत्तर आपण सेकंड इनिंगमध्ये शोधू. पण अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये काय घेतोय. यावेळी हलक्या हातानं मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये झेल आहे, क्षेत्ररक्षक तयार आहे. झेल टिपला जातोय. परेश आणि सुंदर असा झेल टिपला जातोय आणि या फलंदाज आकाश 0 या धावसंख्येवर बाद होतोय. आता मात्र गोलंदाज पहिला षटकार, त्यानंतर वाईट, नंतर 2 पुन्हा वाईट, पण गोलंदाज शिकतोय आणि आपल्या चुकातून तो शिकलाय. नंतरच्या चेंडूवर 1 धाव दिली आणि आता विकेट घेतली. म्हणजे आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी. शेवटच्या त्याच्या 3 षटका पहिल्या षटकाच्या 3 चेंडूनंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लय मिळतोय त्याला समजले की क्रिकेट कसं खेळावं, कशा प्रकारे गोलंदाजी करावी आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर आत्तापर्यंत 58 धाव पलकावं लागल्या जातात या इनिंगमधला. पूर्वार्धामधला कदाचित हा शेवटचा चेंडू असावा. खेळण्यासाठी येतोय फलंदाज रोहित चिर्लेकर येतोय. एक चेंडू त्याच्या वाट्याला आलाय. त्याचा कसा समाचार घेतोय, काय संघासाठी करतोय बघूया. चेंडू बघितलाय, बाहेर निघाला होता. गोलंदाजाने आणखी बाहेर चेंडू टाकला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. विशाल पाटील रसायन विलॉंग करतात पंचायत. 1 धाव आणखी जोडली जातोय. 59 धाव पलकावं लागले जातात. मोठा फटका आला तर त्या कदाचित 65 सुद्धा बघायला मिळतील. यावेळी चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. आणखी 1 धाव जोडली जातोय. सातत्यानं खराब गोलंदाजी, वाईट चेंडू फेकले, अवांतर धावा दिल्या, त्याचा मोबदला 60 धाव पलकावं लागले जातात. आणि स्मायरा 11 ओडोफॉल संघानं आज या स्पर्धेमध्ये हा स्वतःचा वैयक्तिक उच्चांक लगातार 3रा चेंडू वाईट फेकला. म्हणजे 1 चेंडू टाकताना किती अडचणी निर्माण झाल्या. नवीन फलंदाज तुमच्यासमोर असताना हे कसं काय घडू शकतं याचा सुद्धा प्रश्न त्यांच्या संगणकाला पडला असेल. 100 धाव पलकावं लागले जातात. 3 धावा अवंतरच्या शेवटच्या चेंडू मिळाल्या. या चेंडूवर काय दडले बघूया. चांगला फटका मारला, इनसाइड द आउट चेंडू खेळला, अप्रतिम फटका. चेंडू दन करीत जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावांकरता. म्हणजे शेवटचे चेंडू बघितल्या तर रोहित आपल्या या संघाला धावा किती मिळाल्या तर 7 धावा मिळाल्या. शेवटच्या चेंडूवर फेकत असताना 7 धावा मिळाल्या. अशा प्रकारचा पूर्वार्ध संपला. संघाची धावसंख्या धाव पटावं लागते ती 65 आणि 66 धावांचं आव्हान इथं ठेवला निलेश 11 जावले संघ. निलेश 11 जावले संघ या मैदानाशी परिचित आहे. या मैदानावर अनेक वेळा तो चॅम्पियन झाला आहे. हे मैदान कसं खेळतं, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय याचं पूर्ण ज्ञान त्याला आहे. ईट का जॉब पत्थर से देण्यासाठी ते सुद्धा इथे तयार आहेत. आणि हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतो. गोड आवाज सानपाडावरून बिलॉंग करतात सुनील लांबोर यांना विनंती करते की या आपण या सामन्यामध्ये पुढची रंगत, अतिशय रंगतदार हा सामना होणार आहे. हा सामना शेवटच्या पुन्हा रंगणार. दोन्ही संघ अतिशय तुल्यबद्ध आहेत आणि ते रंगतदार सामना आपल्या शब्दाने रंगवण्यासाठी मायक्रोफोन आमंत्रित करते सुनील लांबोर यांना. धन्यवाद.
येस, थँक्यू सो मच. आत्माराम म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकलं. त्या दुसऱ्या डावामध्ये आता विजयासाठी लक्ष येणाऱ्या बॉल 30 आणि 30 बॉलमध्ये धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. 66 म्हणजेच रोहित सर आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक धावांचा आपल्याला पाहायला मिळाला. 66 धावांच्या लक्षात आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग करणार. अर्थातच आता बॅटिंग करत असताना निलेश 11 जावळे हा संघ हे आपल्याला बघायचं आहे. चला आता भाऊ फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकणारा तो मात्र सरळ, जर का आपण बघितलं तर ईश्वरी 11 शिवशंभ वरचे ओवळे या टीम सोबत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. वहाळ संघ फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन आता लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. बॉल देखील द्यायचा आहे. आयोजक बॉल देखील द्यायचा आहे. आमच्या ऑफिशियल्स अंपायर्स पप्पू सर देखील आपल्याला पाहायला मिळतात जे ओवळे गावचे आहेत. त्यानंतर विशाल पाटील सर रसायनी, प्रवीण पवार सर पनवेल, वहाळ संघ आपण तर आता सामन्याला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय धावांचा 66 धावा धाव फलकावरती. 66 धावा आता इथून मात्र विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या निलेश 11 जावळी या संघाला पाहूया काय घडणार आहे. चला वहाळ संघ आता फास्ट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. पंतांचा ग्रीन सिग्नल आणि या दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती सुदेश. ओ फटका अप्रतिम आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्पर कट केल्या बॉलला फेकून दिल्या सीमारेषा पलीकडे. 4 रन्स चौकार. अतिशय दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती हा चौकार. फिल्डिंग करणारा संघ जर का आपण बघितलं तर वहाळ संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यांच्या संघाला ड्रेस कोड एकाच रंगाचा नसल्या कारणामुळे 2 रनांची पॅनल्टी आम्ही इथून दिलेली आहे. बॉल तयार. या वेळेला देखील ऑफ ड्राईव्ह इथून मात्र लगायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुदेश साळुंके हा गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. बॉल तयार. वेगवान बॉल. याही वेगाचं प्रत्युत्तर बॅट्समन कडे नव्हतं आणि हा देखील बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला फटका अप्रतिम आहे. बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद घरात थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच्या बॅटबन हा तडाखा बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावींकरिता बिग हिट षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. यंदाच्या उल्वेड नोट प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज फ्रीज जिंकणारा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्राऊड ऑफ जावळे म्हणून या खेळाडूची खासियत आहे, ओळख आहे आणि तोच सध्या प्रसाद स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. काय फटका सजवला. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. यावेळेला रोखलंय थांबवलंय. जरी मोठे फटके आले असतील तरी सुद्धा गोलंदाज सुदेश साळुंके आपल्या व्हेरिएशनने बॅट्समनला चकवा देतोय. जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना सुदेश साळुंके. पुढचा बॉल. बॉल तयार. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत कॅच होईल का. पकडला जातोय झेल. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅट्समन प्रसाद घरत बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का इथून मात्र बसलाय बॅटिंग करणाऱ्या जावळी या टीमला, कारण जो प्रसाद इनफॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला त्याला मात्र इथून तंबूची दिशा दाखवलेली आहे आणि तो जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी जे प्रॉपर टायमिंग हवं होतं ते प्रॉपर टायमिंग इथून मात्र झालं नाही आणि त्यानंतर एक झेल पकडला गेला. आय थिंक प्रवीण त्या रिझर्वमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी खूप चांगला झेल पकडला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतो. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गड्याच्या मोहबदल्यात 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. निलेश 11 जावळे या संघाच्या 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मनीष कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल फेस करण्यासाठी सागर घेरत इथून मात्र तयार होईल. बॉल तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा हे देखील विसरून चालणार नाही फिल्डिंग करणारा संघ. बॉल पुन्हा एकदा निघाला. पुढचा बॉल. ओव्हर नंबर 2 मधील. यावेळेला देखील तेज आणि तर्रार हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समनला शांत ठेवले आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त बॉल इथून मात्र हाताळला गेला. ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून.
दरम्यानचा पुढचा बॉल तयार झाला. बिग हिट, बॅटच्या अक्षरशः टोला हा बॉल लागला आणि त्यानंतर बॉलला तिथे मात्र फास्ट फील्ड मध्ये धाडले. एक जबरदस्त प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला अक्षरशः फिल्डिंग करत असताना. आणि आता या एक्झॅक्टली बॉलवरती धावा किती या देखील आता पाहायला मिळतील. एकूण 3 धावा या बॉलवरती धावून काढल्या गेल्या, परंतु क्षेत्ररक्षकाला रोहित सर आपण दाद द्यायला हवी. ज्या पद्धतीने त्याने फिल्डिंग एफर्ट्स दाखवलेले आहेत सुदेश साळुंके त्या रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ आपल्या संघासाठी 3 धावा त्यानं वाचवलेल्या आहेत. सुरुवातीला असं वाटलं की हा बॉल सहजरित्या सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु त्यानंतर सुदेश नावाचा चित्ता आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॉडीला त्याने स्ट्रेच केलं, बॉडीला ताणलं आणि त्यानंतर या बॉलला फील्ड केलं. एक जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉलर तयार जातोय. पुढचा बॉल आपण फुल केलंय. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. इट्स अ मायटी ग्लोरियस बिग हिट, 6 रन षटकार. अतिशय देखणा आणि सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. जी तर सुरुवात हवी होती तशाच प्रकारची सुरुवात आता मनीष कडू आल्याबरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमॅनना हा षटकार आला. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल. वॉड कॅच. चला प्लीज कळकळीची विनंती आहे आमचे प्रेक्षक, आपण सीमारेषेच्या बाहेरून चालायचं आहे. मॅच चालू आहे. आणि या मोमेंटला बॅट्समन इथून मात्र मनीष कडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष कडू बाद झाला. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमन आपण पाहिला, परंतु त्याला स्वतःचा डाव हा शेवटपर्यंत सावरता आला नाही आणि तो इथून मात्र बाद होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही मात्र या षटकातील 2 बॉल येणं बाकी आहे या सेकंड पॉवर पेक्षा ओव्हरमधील. 66 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याच्यामधून आता 2 धावा मायनस केलेल्या आहेत, म्हणजे 64 करायच्या आहेत निलेश 11 जावळे या टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. राहुल घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया राहुल घरतच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. राहुल घरत खरं तर मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो, ओळखला जातो. पाहूया त्याला मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता एक मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. आता पाहूया आपल्या कॅप्टनने त्याच्या खांद्यावरती जी जबाबदारी सोपवली त्या विश्वासात सार्थ अशी बॅटिंग तो आता इथून मात्र करणार का हे देखील बघायचं. इनफिल्डच्या वरनं बॉल हवेत खेळला, पकडला जातोय झेल. आणखीन एक विकेट गॉन. लगातारचा दुसरा झटका इथून मात्र बसलाय बॅटिंग करणाऱ्या जावळे या टीमला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. खरं तर एक कव्हर ड्राईव्ह या खेळाडूला खेळायचं होतं. फटका जरूर चांगला होता, परंतु जी ताकद त्याला हवी होती ती ताकद इथून मात्र मिळाली नाही आणि तिथे मात्र शॉर्ट कव्हर रिझनमध्ये खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये राहुल आला आणि तशाच पद्धतीने तो मात्र मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. कधी आला कधी गेला समजलं सुद्धा नाही आहे. गोल्डन डकचा तो शिकार ठरला आणि बॅट्समन बाद झाला. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया या स्पर्धेतील 4थी विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती प्रस्थापित करेल का हे देखील बघायचं. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर सुशील डाकवलनं अक्षरशः मात्र आपल्या भेदक गोलंदाजीनं प्रभावित केलं. नवी मुंबईमधील जुगाव गावाला रिप्रेझेंट करत असताना कालच्या दिवसामध्ये अक्षरशः सुपर 4 मध्ये दाखल होणारा हा पहिला संघ आपल्याला मिळाला. नाव आहे गावदेवी जुगाव.
बॉल तयार होतो हा हॅट्रिक बॉल आहे. ओ या बॉलला खेळून काढलं, फक्त दिशा दिली तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती सुद्धा एकदा आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2चा आता खेळ इथेच संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 44. 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 14.66 च्या सरासरीनं प्रति ओव्हर इथून मात्र धावा काढाव्या लागतील बॅटिंग करताना जावळे या टीमला. जावळे या संघाकडे ती ताकद आहे, कारण आम्ही कित्येक वेळा जावळे या संघाला पाहिलं. त्यांनी बहारदार खेळ सातत्यानं प्रत्येक मैदानावरती दाखवलेला आहे. आता 18 बॉलमध्ये 44 धाव्यांचं समीकरण आहे. पाहूया आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्वतःचं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी घेत असताना सुदेश साळुंके. सुदेशचा हा बॉल हवेत, फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल. विकेट ट्रेकर गोलंदाज सुदेश साळुंके आणि इथे मात्र झटका दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि आता बॅट्समन इथून मात्र बाद होतो आहे. तू चल मी तो आया, तू पुढे चल मी लगेचच मागे आलो, अशी परिस्थिती सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या बॅट्समनला कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळणं हे गरजेचं आहे. त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या गावासाठी, कारण आज मात्र आपला गाव संकटामध्ये सापडला. आता या संकटातून बाहेर काढण्याचं काम आता येणारा बॅट्समन करेल का, हा जरूर बॅटिंग करणाऱ्या निलेश 11 जावळे या टीमच्या समर्थकांमध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला. पाहूया आता हा पडलेला त्यांच्या पाठीराख्यांना प्रश्नचिन्ह, त्या प्रश्नाचं उत्तर आता हा फलंदाज देईल का हे देखील बघायचं आहे. ओव्हर नंबर 3ला ज्या पद्धतीने सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती विकेट या गोलंदाजाने मिळवून दिली आपल्या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय सुदेश साळुंके. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल देखील तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळतीये. एक चांगला बॉल इथून मात्र रिलीज केला. सातत्यानं गोल्डन स्पॉटवरून उसळी घेणारे बॉल या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळले जातात. बहारदार बॉलिंग. ओ अपील मध्ये उत्साह, स्ट्रॉंग अपील. यष्ट्यांच्या मधोमध हा खेळाडू सापडला. लेग बिफोर विकेट LBW ची शिकार आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक झटका, बॅट्समन बाद. आल्या पावली माघारी जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे पत्त्यांचा बंगला खाली कोसळावा तशाच प्रकारे हा संघ अक्षरशः मात्र ढासळला. आणि आता पाहूया एक दयनीय अवस्था, बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. भरपूर संकटामध्ये हा संघ सापडला. पाहूया आता येणाऱ्या बॅट्समनला चांगली बॅटिंग करणं गरजेचंच आहे, कारण आज या बॅट्समनने चांगली बॅटिंग केली तर त्यांच्या गावाला जरूर विजय मिळणार आहे. पाहूया आता हा फलंदाज कशा रीतीने बॅटिंग करणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय सुदेश. ओ चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि या बॉलवरती आता एक सिंगल प्राप्त झाली. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. मॅच जिंकायची असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं समीकरण आलं. येणारे बॉल तुमच्याकडे 14 बाकी आहेत आणि 14 मध्ये 43 करायचे आहेत. फटका अतिशय सुरेख बॉल चाललाय गॅप मधून सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो आहे बिग हिट 4 रन्स, चौकार. त्याला 39 करायचे आहेत. बॉलर निघाला
पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल. ओ इथे लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता. पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफस्टम हा मारा बॅटर पासून हा बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र षटक संपले. या ओव्हरमध्ये धावा आल्या 5 आणि विकेट मिळवल्या 2, म्हणजेच 3 ओव्हरचा आता खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतात. 25 धावा आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 39 धावा. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 39 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या जावळे या संघाला पाहूया आता या 39 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील. बोलो तयार झाला. रोहितचा हा पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग, एक सिंगल कंप्लीट झाली. आता सागर घरत वरती मोठी जबाबदारी आहे. 38 करायच्या आहेत येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 चेंडू 38 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. फटका फसला, बॉल हवेत कॅच होईल का? बॉल आदळतोय लोमास लँड मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण केली जाते. धावा कशाही येऊ द्या, धाव्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता जर का आपण बघितलं तर पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या. 6 षटकार येणाऱ्या 10 बॉलमध्ये खेचायच्या आहेत. 10 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 मध्ये 36 धावांची गरज. क्लीन बॉल मधली एकटी अक्षरशः वाकवली. थोडेसे स्टंप दाखवले होते आणि हे तर गोलंदाजाने हेरलं आणि परफेक्ट यॉर्कर दांडी गोल केली. बॅट्समन सागर घरतला देखील आता जावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेला. बॅट्समन बाद होतोय. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या परंतु जसा खेळ त्याच्या बॅटमधून व्हायला हवा होता तसा खेळ पाहायला मिळाला नाही आणि त्याला देखील आता इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. प्रेक्षकांनी इथे षटकार चौकार पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे. पाहूया ते जर मोठे फटके इथून मात्र आले तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. 9 बॉलमध्ये 36 करायच्या आहेत. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. फुल टॉस बॉल. पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल आणि त्यावरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे 5 धावा आता या बॉलवरती टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातील. अतिशय देखणा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डरकडे चान्सेस नव्हते, कमी चान्सेस होते या बॉलला फील्ड करण्याचे आणि इथे मात्र 9 बॉलवरती या चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता उघडा डोळे बघा नीट. यापुढील चेंडू असणाऱ्या फ्री हिट 9 बॉलमध्ये आता 31 करायच्या आहेत. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. काळजी घ्या मित्रांनो. अक्षरशः त्या बॅट्समनचा पाय स्लिप झाला. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण होतात. येणाऱ्या 8 बॉलमध्ये आता 29 धावांची गरज आहे. 8 चेंडू 29 धावा. 29 धावा 8 चेंडू. बॉलर निघाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी ओव्हर द विकेट न. रोहितचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लो ऑर फुलटॉस. एक परफेक्ट लो ऑर फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा देखील कंप्लीट होतात. तिसरीचा प्रयत्न थांबवला आणि तिसरी धाव घेत असताना इथून मात्र थांबवलं जाते. 2च धावांवरती शांत राहावं लागतंय या खेळाडूला. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती देखील बदल आपल्याला बघायला मिळतात.
समीकरण थोडंसं अवघड होत चाललं. 7 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. मोठा फटका आला तर मात्र काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळेल. मोठा फटका येणं गरजेचं होतं. बॉल चालला फास्ट फील्डमध्ये आणि तो मोठा फटका आला. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं मैदानाला गुदगुल्या करत बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवल्या. चांगली फटकेबाजी सुप्रीत कडू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. जो इनियाट नंबर अक्षरशः जर का आपण बघितलं तर 7 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विसावला आणि तो सध्या चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. 41 धावा. 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. ज्या प्रकारे प्रसाद यांची विकेट गेली त्या पद्धतीने हा थोडासा संघ बॅकफुटला आला. त्यांची विकेट भरपूर इम्पॉर्टंट होती परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. जर जिद्द जिंकण्याची असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. आणि या मॅचमध्ये आता चांगलं क्रिकेट खेळलं बॅटिंग करणाऱ्या जावळे या संघाने तर नक्कीच विजय त्यांना सुद्धा मिळू शकतो. संकटांवरती तुटून पडावं लागेल या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या जावळे या संघाला. अभी नहीं तो कभी नहीं नॉकआउट स्पर्धा. 6 बॉलमध्ये 23 बॉल तयार होतोय. आकाश घरत फिरकीचा जादूगार इथून मात्र वापरला. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. सुप्रीत कडू स्ट्रायकिंग इनवरती उभा. 5 बॉलमध्ये 22. स्विच हिट दुधारी तलवार. छोटा पॅकेट बडा धमाका. स्मॉल डायनामिक ऑफ जावळे. काय फटका सजवला सुप्रीत कडूच्या बॅटमधनं. हा अद्भुत अविस्मरणीय देखना नजाकत भरा स्ट्रोक. चौकार. 4 बॉलमध्ये 18. क्या बात है. फिरून मारलाय दे घुमा के. इनियाट नंबर 7 मध्ये बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि काय फटकेबाजी करतोय. जबरदस्त फटकेबाजी. आता समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज. अर्धशतक कंप्लीट होतोय जावळे या संघाचं. बॉल तयार. या वेळेला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. तिथे फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये. रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. आता येणारे बॉल 2 आणि 2 बॉलमध्ये 2 षटकार. 2 बॉलमध्ये 12 धावांची गरज. पाहूया हा सुप्रीत आहे त्याच्याकडे जर का आपण बघितलं तर चमक आहे. त्याच्याकडे धमक आहे षटकार खेचण्याची. पाहूया 2 बॉलमध्ये 12 काय घडणार आहे. इम्पॉर्टंट बॅट. यावेळेचा हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट होता बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आणि इथे मात्र योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळला. बॅट्समनला शांत ठेवला आणि डॉट बॉल आला. आता 1 बॉलमध्ये 12. इथून चमत्कार घडेल का. चुकीचा बॉल त्यावर मोठा फटका आला तर नक्कीच ट्विस्ट परंतु चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सामना जिंकला अभिनंदन. परंतु जाता जाता प्रभावित केलं या छोट्या खेळाडूनं. छोट्या चणीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला सुप्रीत कडू. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. 9 बॉलमध्ये 22 धावांची एक झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. जरी जावळे संघ पराभूत झाला तरी सुद्धा या पट्ट्यानं मन जिंकलं. ज्या पद्धतीने त्याने खेळ साकारला. हार्ड लक बॅड लक देऊयात निलेश 11 जावळे या संघाला आणि अभिनंदन करूयात वोडाफोन वहाल या संघाचं. त्यांनी पहिला विजय मिळवला या स्पर्धेमध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. ईश्वरी 11 शिवशंभू वरचे ओळे हा संघाचा कॅप्टन इथून मात्र आलेला. वोडाफोन ओळे संघ आपला